हाय एव्हरीवन, नव्या वाटामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता आम्ही चाललोय अंजुना बीचकडे. इथून बीच फक्त 5 मिनिटांच्या अंतरावरती आहे. चालत जायला आपल्याला फक्त 5 मिनिटं लागतात. तर आपण चाललेलो आहे त्याच दिशेने आणि ऑलमोस्ट आता आपण बीचजवळ आलेलोच आहोत. आणि हे बघा, इथून स्टार्ट झालं तर इथे आधी सुरुवातीला तुम्हाला स्टॉल जे दिसत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला गळ्यातले वेगवेगळे डिझाईन्सचे आहेत, त्यानंतर फ्रूट्स आहेत, क्लिप्स आहेत, गॉगल्स वगैरे असे स्टॉल आहेत वेगवेगळे. कपडे सुद्धा आहेत आणि पोहोचलेलो आहोत बीचवरती. आणि हे ना बांधकाम हल्लीच केलेलं आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळेला हे असं बांधून घेतलेलं नव्हतं, पण आत्ता हे बांधून घेतलेलं आहे. त्यामुळे खरंच खूप छान झालं हे, की जे वयस्कर लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत तर त्यांना जर काय पाण्याकडे जायचं नसेल तर इथं बसण्याची सुद्धा सोय आहे. सावलीमध्ये ते अशा वरच्याच साईडला कठड्यावरती बसून समुद्राचा आनंद घेऊ शकतात. आणि वारा बघा किती मस्त सुटलेला आहे. अगदी मे महिन्यामध्ये जरी या बीचकडे तुम्ही आलात ना तरी सुद्धा अजिबात ऊन जाणवत नाही. एकदम थंडगार मस्त वाटतं. कारण आम्ही मे महिन्यामध्ये सुद्धा इथे येऊन गेलो आणि त्यावेळेला सुद्धा आत्ता वाटतंय ना तसंच अगदी थंडगार, म्हणजे उन्हाळा आहे हे इथे जाणवतच नाही अजिबात. एवढा वारा मस्त असतो. पण हा बीच सोडून जर तुम्ही इथे जवळच आहे वॅगाटोरा बीचला जर काय गेलात तर तिथे अक्षरशः करपून निघायला होतं, एवढं ऊन आहे. हा दोन्ही जवळजवळ जरी बीच असले तरी हा फरक आहे दोन्हीमधला. बघा इथे मस्त बसण्याची सोय आहे. मी आधी आल्या थोडंसं बसतोय. तहान लागली, थोडंसं पाणी पिऊन घेतो आणि मग थोडा वेळ बसून आम्ही खाली पाण्याकडे जाऊ. चला, थोडं पाणी पिलं आणि थोडा वेळ जरा बसल्यानंतर आता पाण्याकडे जाऊया. कारण समुद्रावर आल्यानंतर आपण पाण्यापासून खूप वेळ लांब राहू शकत नाही. आणि मला तरी समुद्र खूप आवडतो. आणि फक्त आवडतं म्हणजे पाण्यात अक्षरशः भिजायला आवडतं. पण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पाण्यात तर भिजू शकणार नाही, पण पाय बुडवून म्हणजे चालू तरी शकतो किंवा पाय बुडवून बसू शकतो. खरं तर समुद्राच्या लाटा बघत मस्तपैकी पाण्यात पाय बुडवून बसणं किंवा समुद्राच्या लाटांकडे बघत बसणं यासारखा आनंद नाही. किती कंटाळा आलेला असला तरी सुद्धा समुद्रावरती आलं की हे पाणी आणि समुद्राचं विशाल रूप बघून कंटाळा सगळा निघून जातो. चला आता आपण पाण्याकडे जाऊया. वारा खूप आहे. मी खरं तर शूटसाठी ट्रायपॉड घेऊन आलेले, पण ट्रायपॉड अजिबात असं स्टँडवरती उभा केला तर तो पटापट पडतोय, त्यामुळे त्याचा अजिबात काही उपयोग होत नाही आहे. इवन हातामध्ये आता मोबाईल असा पकडला ना तरीसुद्धा हात असा वाऱ्याने हलतोय आणि कॅमेरा सुद्धा हलतोय. एकतर दगड आहेत, दगडावरून चालतानाही हलतोय आणि हात वाऱ्याने सुद्धा हलतोय. पण त्यामुळे ना उन्हाचा अजिबात त्रास होत नाहीये.
वारा असल्यामुळे. समुद्रावर कितीही वेळा गेलं तरी सुद्धा मन भरत नाही किंवा जाण्याचा मोह आवरत नाही आणि कंटाळा तर अजिबात येत नाही. उलट किती दमलेलं असेल तरी सुद्धा समुद्रावर गेल्यानंतर सगळा दमलेला सीन निघून जातो किंवा कंटाळा निघून जातो. आता आम्ही गोव्याला आलेलोच होतो तर म्हटलं चला बीचवरती जाऊया, कारण 2-3 वेळा हा बीच आम्ही तसा बघितलेला आहे. आम्ही तिथून निघालो तेव्हा, पण आता वाऱ्यामुळे खूप छान वाटतं. पाण्याकडे आल्यानंतरच मस्त वाटतं. खरं तर सगळा शीण किंवा सगळा कंटाळा निघून जातो समुद्र बघितला. तुम्हाला आवडतो की नाही समुद्र? आणि तुम्ही कोणकोणत्या समुद्रांना भेटी दिलेल्या आहेत किंवा तुम्ही कोणते समुद्र बघितलेले आहेत तर तेही मला सांगा. आता आम्हाला तरी सिंधुदुर्गमध्ये भरपूर आहेत बीच आणि ॲज वेल ॲज गोवा जवळ असल्यामुळे गोव्याचे सुद्धा बीच आम्हाला बघायला मिळतात. खूप सुंदर बीच आहे. अशा दगड असणाऱ्या बीचवरती चालणं म्हणजे एक मोठी कसरतच असते, कारण हे दगड ना खूप टोकेरी असतात, ते पायाला खूप टोचतात आणि चप्पल घालून चालत असेल आपण तर ते स्लिप होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वाळूवरती चालणं हे खूप सोपं पडतं अशा दगडांच्या बीचवरती चालण्यापेक्षा. वा, पाण्यामध्ये पाय घातल्याबरोबर काय भारी वाटते म्हणून सांगू. चालताना पाय खूप जपून टाकावा लागतोय. खूप सुळसुळीत आहेत दगड आणि टोकेरी सुद्धा.
आता मी पाण्याच्या साईडला चालली आहे, म्हणजे जवळून लाटा बघता येतील. आणि तुम्हीही बघा, चालताना अक्षरशः दगड खूप पायाला टोचतायत. पण हे आत्ता काही कळत नाही आहे, उद्या याचा परिणाम समजणार आहे. जवळून किती मस्त दिसत आहेत ना लाटा. खूप वेळ झाला, चलो आता आम्ही चाललोय रिटर्न. आहेत बॅगा घेऊया. चढायला आणि उतरायला असं स्लोप केल्यामुळे ना कंटाळा येत नाही किंवा दमायला होत नाही. पायऱ्या चढताना दम लागतो. चलो बाय, पुन्हा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. बाय बाय, थँक्यू.